जर का आपल्याला ऑप्शन शिकायचे आहेत आणि ऑप्शन्स मधून पैसे कमवायचे आहेत, तर सगळ्यात महत्वाचा जो इंडिकेटर असेल तो असतो इंडिया विक्स. आपण त्याला व्होलॅटिलिटी इंडेक्स पण म्हणतोय. कारण ऑप्शनचे जे काही प्रीमियम आहेत, मग ते कॉल असतील, पुट असेल, तर ते डिपेंड करतात मॅक्सिमम इंडिया विक्सवर. विक्स वाढला प्रीमियम वाढणार, विक्स कमी झाला प्रीमियम कमी होणार. आता विक्स जर वाढला तर मार्केट वर खाली पण जास्ती करणार, कमी झाला तर तो कमी करणार. असं नॉर्मली थेरॉटिकली मांडलं जातंय. एकदा का विक्स कळाला तर आपण त्याच्यावरून स्ट्रॅटेजी बनवू शकतोय. मग बाईंग वाल्या बनवायच्या आहेत की सेलिंग वाल्या बनवायच्या आहेत? सेलर्स नॉर्मली सेफ कंडिशन मध्ये असतात. मग हा विक्स नेमका कसा इफेक्ट करणार, ह्याच्यासाठी आता हा खूप चांगला बाबांनो वेळ आहे. का तर बजेट येत आहे आणि बजेटचा पिरियड जो असतो गव्हर्नमेंट ज्यावेळी पब्लिश करणार आहे आपलं बजेट, तर त्याच्यानुसार विक्स कमी जास्त होणार आहे आणि ऑप्शनचे प्रीमियम पण चेंज होणार आहेत. जर का बेस्ट महिने म्हटले ऑप्शन शिकण्यासाठी तर हे बजेटचा पिरियड असतो, किंवा मग जनरल इलेक्शन्स वगैरे 5 वर्षातून येतात. तर इंडिया विक्स तुमचा काय 9 पासून 40 पर्यंत तर इझिली गेलेला आहे. हे 40 कधी कोरोनाच्या वेळी बघितलाय, बऱ्याच वेळ होता. आता हा 9 कधी होता, याच आठवड्यामध्ये म्हणजे याच मंथमध्ये होता. 9.25 तरी होताच. मग हा विक्स सगळ्यात कमी असल्यानंतर काय प्रीमियम्स असतात, जास्त असल्यानंतर काय होतात, हे ऑब्झर्व करा. एक काम सांगतो मी आता, पुढचा 1 महिना 2 महिने जोपर्यंत बजेट पूर्ण संपत नाही, बजेट नंतरचे काही दिवस, तर विक्स काय चेंज होतोय. आता हा कधीचा आहे, हा कालचा विक्स आहे. जर 2 जानेवारी पाहिला असता 2 जानेवारीला, तर तो विक्स किती होता 9.25 च्या अराउंड 25.45. इथं खेळून 9.5 पकडा आणि हा आहे 8, म्हणजे हा कालचा क्लोजिंगचा होता. की निफ्टी पडलं, ट्रम्प तात्यांची कृपा 10.6 आहे. आणि ह्या स्ट्रॅडलच्या ज्या प्राइस आहेत, म्हणजे जिथं निफ्टी आहे ना तिथलेच कॉल आणि पुढच्या प्राइस कमी जास्त कशा होत आहेत, विक्स वाढल्यानंतर ह्याच्यावर काय फरक पडतोय, विक्स कमी झाल्यानंतर काय फरक पडतोय, हे व्यवस्थित लक्षात घ्या. रोज ऑप्शनचे पुढचे 2-1 महिने तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट मारून सेव्ह करून ठेवा. आणि जर का तो डेटा कळाला तर लॉस होणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. जवळपास कमी नाही, हा एखाद्या दिवशी लॉस होणार, पण महिना वर्षभराचं जर प्रॉफिट काढलं तर ते नेहमी होतच होतं. त्यामुळे इंडिया विक्स थोडासा समजून घ्या.